हे बघा आज अमरकंटक इथं आम्ही मुक्कामी आहे पहा. तर आज अमरकंटकमध्ये बरेचसे प्रेक्षणीय स्थळं बघायचे. तर आम्ही आता बस स्टँडमध्ये ह्या चौराळ्यावर आलो आहे बघा इथं आता. आणि इथं हा समोर इथं चौक आहे. ह्या चौकातून या साईडला इकडं कपिलधारा जातं आणि समोरचं हे दिसतं हे रामघाट आहे बघा जंगल. आणि ह्या साईडला इकडं ऋषीमुनींचं आहे जाण्याचं. आणि ह्या चौरा आहे बघा इथं आम्ही आलेलो आहे. तर ह्याच अमरकंटक बघायचं बघा. 2 दिवस राहून संपूर्ण अमरकंटकचं दर्शन घ्यायचं बघा. सगळ्या ठिकाणचं ऋषीमुनींचं हे ते सगळं दर्शन घ्यायचं बघा. तर आता मी जरा थोडी KYC करायची म्हणून एका याच्यात ऑफिसमध्ये आलो आहे बघा जनसेवा केंद्रात. तर तिथं आता KYC करतो आणि फिरायला जाणार आहे. तर सोबत आमचे महाराज आहेत पहा. नर्मदे हा. इथं बघा स्टोअरमधून 2 जरा हे घेतले उपरणी घेतले जरा लुंगी लावायला. हे खराब झालेत. तर हे महाराज आहेत बरोबर. आणि आता आम्ही ते SBI तिथं बघा ते KYC केंद्र आहे. इनको पोहोचले तर माझं इकडं चाललो आहे बघा. आता ही महाराष्ट्राची गाडी आहे. MP ची गाडी विचारत होती. ही छत्तीसगड. आता हे बघा इथून पुढं आता छत्तीसगड लागलं बघा. इकडे एरिया पुढं छत्तीसगड आहे. आणि हा MP चा स्टेट आहे. आणि ह्या रोडच्या पलीकडे छत्तीसगड आहे बाँड्री. हे बघा इथं KYCचं पण ते काय आज उघडलेलं दिसत नाही. हे बघा नर्मदे हार. आम्ही निघालो होतो तपोभूमी पाहण्यासाठी अमरकंटकची. पण तिथं जायला थोडा अडथळा आहे. ते म्हणजे तुम्ही गाडीवर जा, कारण हे असे जनावरं असतात मध्ये आली. तर त्याकरता तुम्ही धोक्याचे जाण्याचं तुम्ही काय जाऊ नका. गाडी असेल तर गाडीने जा. पण आम्ही मग नंतर निर्णय केला की बाबा नको जायला. कारण तिथं असे मोठे तपस्वी आहेत हिमालयासारखे. ते अमरकंटकमध्ये सुद्धा असं तपोभूमी आहे. तर तिथं संपूर्ण साधू संत असे तपश्चर्याला बसले. तर म्हणलं 1-2 पाहून यावं म्हणलं. पण ते काय अशक्य आहे. तर असं जंगल असल्यामुळं तिथं काय जाऊ नका म्हणले. आणि ते जाण्याचं म्हणजे आणि तुम्ही असे 2 जण नाही तर कमीत कमी गाडीत गेलं तर तुम्हाला ते पाहायला मिळेल. आणि जंगली प्राणी आहेत. ते जंगली प्राणी म्हणजे बघा आता समोर दिसतं की जंगली प्राणी अशी सुरुवात झाली बघा. तर असे त्रास देतात. तर बरं आम्ही नाही गेलो पण मध्ये रोज माघारी फिरालो. नर्मदे हा. हे जंगली प्राणी तर सुरुवात झाली बघा. हे वानर शाना हे अडवतात आणि सगळं घेतात बघा. तर आता यांना खायला पण आम्ही काय आणलेलं नाही आहे. हे असे बघा ही बंदर शाना जंगली प्राण्याला सुरुवात झाली बघा. इथं हे असे जंगली महाराज चाललेत. हे बघा हे जंगली प्राणी. बघा कसे बसले ते काय खाते. हा हे सगळं जंगल आहे बघा. हे सगळं आणि या जंगलात आम्ही चाललोय बघा. खरोखर म्हणजे अगदी भीती. हा सगळं असं भीतीचं वातावरण आहे बघा. सगळं इथं फिरायचं म्हणल्यावर हे काय आहे इथं सगळं. आता फक्त पालवी फुटलेली झाडं सगळं पाला गळून गेलाय बघा. हे वानर आमच्या मागे लागले. हे बघा हां हे महाराज. आम्ही चाललो फिरायला तपोभूमी पाहण्यासाठी. पण ती अशक्य आहे. आणि त्या 2घंच असल्यामुळं नाही ते म्हणले ना जाऊ नका म्हणले. तिथं बरंच लांब आहे आणि सगळं जंगल आहे. तिथं जंगली प्राणी असतात त्यामुळे तुम्ही नका जाऊ. आम्ही अर्ध्या वाटातून परत माघारी आलो पहा. खरं अमरकंटक हे तपोभूमी आहे खरंच. हे पाहण्यासारखं आहे. पण आता योग नाही काय. माझा पण पाहायचं थोडं जरा असल्यामुळं मी पण घाबरलो. नको चला म्हणलं कॅन्सल. तर बघा या जंगलामध्ये 1-2 माणसाचं काम नाही. इथं म्हणजे सगळं असं भीती वाटते बघा जाण्या येण्याची. तर असं हे आहे बघा. हे जंगल महाराज चालले. नर्मदे हार. नर्मदे हार. हे बा हे महाराज आहेत. आज माझ्या सगळं 8-10 दिवस झाले माझ्या बरोबर आहेत. माझी सेवा करतात बघा महाराज. आणि हे महाराज आता या जंगलामध्ये झोपडी बांधून राहणार आहेत बघा. त्यांचा चतुर्मास आहे आणि 4 महिने ते इथं थांबणार आहेत. आणि 4 महिन्या चतुर्मास ते इथं झोपडी बांधून करणार आहेत.
तर ते जागा शोधतात बघा. तर बघा ही तपस्वी अशी माणसं बघा माझ्याबरोबर माझ्या साथीला आहेत बघा. कितना दिन 4 महीने रुकेंगे इधर? इधर तो नहीं देखेंगे, अभी तो चतुर्मास चालू करने का बाकी है। चतुर्मास जब चालू होगा, जब कहीं जगह ढूंढ 1 महीना बाकी होगा तो एक अच्छी जगह ढूंढना है। ऐसा ऐसे 4 महीने के लिए 4 महीने। उधर 4 महीने उधर ही बैठना, वो तपस्वी लोग जैसे बैठते हैं वैसा। हाँ वैसे रहना है, लेकिन एक 15 दिन में ऐसे सफा जगह करके प्लास्टिक डाल के एक झोपड़ी जैसा बना, झोपड़ी जैसा बनाने का, और उधर 4 महीने रहने का 4 महीना चतुर्मास निकाल उधर झोपडी में. ऐसा। हे बघा किती तपस्वी लोक आहेत बघा इथं. खरोखर त्यांचं धन्यवाद मानले पाहिजे त्यांना. आता अशा ठिकाणी झोपडी बांधून राहायचं तर ती जागा शोधतात बघा. म्हणजे आता आम्ही जे तपस्वीच लोक पाहायला गेलतो, पण ते तपस्वी लोक तिथं जाणं अशक्य आहे आणि त्यामुळं परत माघारी आलो. पण आता हे काही म्हणले चला, पण ठीक आहे. हे बघा यांचं म्हणजे किती तपश्चर्या मोठी आहे बघा. आज हे 3 वर्षाचं त्यांचं हे चालू आहे. 3 साल का है ना आपका? हाँ 3 साल का है। 3 साल 3 महीने 13 दिन. हाँ 3 साल 3 महीना 13 दिन। 13 दिन का आहे हे म्हणजे परिक्रमा. खरोखर म्हणजे अशा माणसांचं म्हणजे आपलं संगत लाभणं म्हणजे सोपं काम नाही. आणि माझ्या बघा ते रोज सकाळ संध्याकाळ माझी सेवा करतात बघा. पायाची माझी संपूर्ण आज माझं म्हणजे ठीक वाटलं त्यांच्यामुळं बघा. नर्मदे हार, नर्मदे हार. आज रविवार असल्यामुळं काय केवायसी होत नाही बघा. ते आमचे महाराजने 2-3 ठिकाणी चौकशी केली, पण ते काय बोलले नहीं होगा, उधर जाना पड़ेगा. उधर ही कल इधर होगा, नहीं तो इधर होगा. कल इधर होगा. इधर SBI होगा, उधर होगा कल. इधर हाँ इधर होगा. तो पूछ लेंगे कल। हाँ कल उधरच होगा. ऐसा आहे. नर्मदे. हे बघा हे परिक्रमा मशीद बघा. हे आता आम्ही चाललोय बघा आश्रमाकडं. हे भेटले वाटत. नर्मदे हा. हे बघा हे आज गुरु नानकचं काहीतरी असल्यामुळे इथं बघा मोठा कार्यक्रम बघा इथं. तर या महाराजांनी आम्हाला सरबत घेण्यासाठी बोलवलं बघा. तर आम्ही आता सरबत घेतो. सुंदर असं किती सेवा देतात बघा इथं. तर आनंद वाटला बघा. तिकडं काय तपोभूमीला जाता नाही आलं. तर आता आम्ही आश्रमावर आलो आहे पाहता. हे एक आश्रम दाखवा. जाणार जैन मंदिर बघण्यासाठी 2 दिवस तिथंच थांबणार आहे बघा. सुंदर असा व्यवस्था आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.